अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला। राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी देवस्थान शेतकऱ्यांच्यासाठी किसान सभेच्या वतीनं राज्य पातळीवर चाललेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जमीन होईल तोपर्यंत किसान सभा भक्कमपणे त्यांच्या पाठीशी असेल असे आश्वासन दिले। तसेच राज्य सरकारने मार्चमध्ये आश्वासन देऊनही अजूनही कायदा केलेला नाही, त्यामुळे पुढील काळात आपल्याला संघर्ष तीव्र करावा लागणार आहे। तसेच निवडणुकीनंतर सत्ता कोणाचीही येऊ दे, प्रश्न तडीस नेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार सर्वांच्या संमतीने केला। यानंतर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर उदय नारकर यांनी जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आढावा घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील नूल आणि आजरा तालुक्यातील वाटंगी या गावातील शेतकऱ्यांच्यासाठी निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले। तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या शेतकऱ्यांना केडीसीच्या माध्यमातून पीक कर्ज मिळण्यासाठी केडीसी समोर आंदोलन करण्यात येईल। निर्धार मेळाव्यामध्ये सांगलीच्या वतीने गुलाब मुलानी तसेच साताराच्या वतीने कॉम्रेड माणिक अवघडे यांनी आपली मते व्यक्त केली। सिटू या कामगार संघटनेचे राज्य नेते प्राध्यापक सुभाष जाधव यांनी सर्व श्रमिकांच्या एकजुटीच्या जोरावर देवस्थान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर असणार आहे अशी ग्वाही दिली। स्वागत दिनकर आदमापूर यांनी केले। मेळाव्यामध्ये चंद्रकांत कर्णे, लक्ष्मण पाजापुरे, शिवाजी गुरव यांनी आपली मनोगत व्यक्त केली। बाळासाहेब कामते यांनी आभार मानले। न्यूज मराठी 24 साठी सौरभ पाटील, कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।